मला वाटतं मी खूप इमोशनल झालो आहे बघून. आणखीन मी माझी शुभेच्छा देतो सर्व विजेत्याला, खास करून रंगमंचाचे लोकाला, की बॅक स्टेज असतात ते लोकांना एवढं इम्पॉर्टन्स मिळत नाही. आशिष शेलार, थँक्यू सो मच. एवढा मोठा कार्यक्रममध्ये मला बोलवलं तुम्ही. आय एम व्हेरी प्राऊड. आणि जे प्रमाणे तुम्ही ते कार्य करतात वेगळ्या वेगळ्या प्रकाराचं, खार बॅनरामध्ये तुम्ही लोक सगळे ओळखतात. आणि आय थिंक की मोठा दिवस आहे माझ्यासाठी की एवढे सिनियर लोकांना मी ऑनर केलं. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सगळे रसिक बंधू भगिनी, मंचावर उपस्थित सगळे ज्यांचा सन्मान झाला आहे, जसे आमचे बोरकरजी, कुंभारजी, सुहासराव भालेकर, आणि ज्यांच्या हस्ते हा सन्मान झाला असे प्रसिद्ध दिग्दर्शक मधुर भांडारकरजी, आशाताई, आणि आम्ही नाट्यप्रेमीचे सर्व आमचे मित्र, स्पंदनचे आमचे मित्र, या सगळ्यांच्या वतीने मला एवढंच बोलायचं आहे की बोरकर काकांनी रंगमंचावरला रंग आणला किंवा चेहऱ्याला रंग आणला, कुंभारांनी रंगमंचाला रंग आणला, भालेकरांनी नाट्य रंगवलं, आणि इथे जमलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं तुम्ही तिघांनी आयुष्य रंगवलं. त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. आणि येणाऱ्या काळामध्ये ही मराठी जी एक थिएटर किंवा नाट्यप्रेमी लोक आहेत हे आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवतील. आणि येणाऱ्या काळामध्ये हेच प्रेम येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम स्पंदन आणि नाट्यप्रेमी नक्की करू, एवढं आश्वासन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. इथे उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आणि उपस्थित रसिक श्रोते, आम्ही नाट्यप्रेमी आणि स्पंदन या संस्थेने यावर्षीपासून जो काही अत्यंत चांगला उपक्रम हाती घेतला त्याचा मला मनापासून आनंद वाटतोय. आम्ही नाट्यप्रेमीपैकी प्रशांत नेमन यांनी या मला कार्यक्रमाला ज्या वेळेला बोलवण्यासाठी माझ्याकडे आले तेव्हा मी सांगितलं, म्हटलं प्रशांत, मला गणपती उत्सव होईपर्यंत मी कुठंही जायचं नाही असं दरवर्षी ठरवत असते आणि मला कुठल्याही कार्यक्रमाला बोलवायचं नाही. पण जेव्हा ही कल्पना सांगितली त्यांनी की असा ह्या सर्व रंगकर्मींचा सत्कार आहे, त्यांचा गौरव आहे, आणि ते ऐकल्यानंतर मात्र मला मनापासून आनंद वाटला. आणि त्यांच्या ह्या उपक्रमाबद्दल त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी 2 शब्द बोलण्यासाठी मी इथं उभी राहिले. आणि कुंभार दादा, बोरकर दादा आणि भालेकर दादा यांचा उचित गौरव झाला आहे याचा मला मनापासून आनंद होतोय. आणि त्यांच्या ह्या गौरवाबद्दल मी त्यांचं अभिनंदन करते. आणि या आम्ही नाट्यप्रेमी आणि स्पंदनच्या या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.